नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रियंका ग्लोबल ऑनलाइन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। आज आपण महाराष्ट्र सेट परीक्षा पेपर क्रमांक पहिला पेपर क्रमांक 1 जो आहे तो जनरल पेपर आपल्याला दिसून येतं। यासोबतच पहिल्या पेपर मधील आपण युनिट क्रमांक 10 हायर एज्युकेशन सिस्टम याला सुरुवात केलेली आहे। युनिट क्रमांक 10 यामधील हा आपला लेक्चर क्रमांक 3 आहे। यापूर्वी हायर एज्युकेशन सिस्टम वर आधारित 2 व्हिडिओ लेक्चर्स आपले झालेले आहे, ज्यामध्ये आपण प्राचीन इतिहास, गुरुकुल प्रणाली काय होती, बौद्धकालीन शिक्षणाचे काय महत्त्व आहे, पबजी सेरेमनी काय असतं, या सगळे महत्त्वपूर्ण बाबींचा आपण अभ्यास केलेला आहे। यापूर्वीचा जर व्हिडिओ लेक्चर बघितला नसेल तर नक्कीच बघा। या व्हिडिओला अंडरस्टँड करण्यासाठी लास्ट व्हिडिओ बघणं खूप महत्त्वपूर्ण आहे। आजच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण मध्यकालीन शिक्षण व्यवस्था मध्ययुगीन काळातील शिक्षण कशा प्रकारचं होतं याविषयी जाणून घेऊया। आणि आय होप आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की 2023 चा PYQ प्रश्न या मध्यकालीन शिक्षण व्यवस्थेमधूनच आलेला आहे। आणि या टॉपिक नंतर आपण सुरू करूया स्वातंत्र्यापूर्वी शिक्षण पद्धती, ज्यामध्ये आपण मेकॅले युनिट यांनी दिलेला अधोगमी निष्पतन सिद्धांत जे आहे ते आपण आजच्या सेशन मध्ये अभ्यास करणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ जे आहे पूर्ण शेवटपर्यंत बघा। यासोबतच महाराष्ट्र सेट पेपर क्रमांक 1 यासाठी कंप्लीट कोर्स अवेलेबल आहे। या कंप्लीट कोर्स मध्ये बघा, या कंप्लीट कोर्स मध्ये आपल्याला लाईव्ह व्हिडिओ लेक्चर्स मिळणार, रिकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर्स असेल टोटल 10 युनिट्स वर, फुल सिलेबस नोट्स आहे 10 युनिट वर आधारित, फुल सिलेबस मॉक टेस्ट आपल्या प्रॅक्टिस साठी आहे, 2000 प्लस MCQ सीरीज आहे आपल्या आणखीन जास्त प्रॅक्टिस करण्यासाठी। PYQ मिळेल आपल्याला डिटेल सोल्युशन मध्ये, आणि वीकली एव्हरी सॅटर्डेला आपली टेस्ट होत असते। या टेस्टचे सगळ्यात महत्त्वाचे हायलाइटेड पॉइंट्स मध्ये वीक मध्ये जे आपण 5 डेज अभ्यास करीत असतो यावरच आधारित ही टेस्ट जी आहे ते असतं। म्हणजे वीकली आपण ज्या टॉपिक्सचा अभ्यास करतो याला धरूनच आपली ही मॉक टेस्ट असते। आणि महाराष्ट्र सेट पेपर क्रमांक पहिल्यासाठी नवीन बॅच 20 ऑक्टोबर पासून सुरू होत आहे। नवीन बॅचला जॉईन करण्यासाठी हे ऑफिशियल्स नंबर दिलेले आहे, या नंबर्सवर आपल्याला कॉन्टॅक्ट करायचा आहे। आणि याची फीज मात्र 3000 आहे, ज्यावर आपल्याला डिस्काउंट सुद्धा मिळेल। आणि मात्र 2400 रुपयामध्ये हा कंप्लीट कोर्स विथ गॅरंटी आपल्यासाठी अवेलेबल आहे। आणि मोस्ट इम्पॉर्टंट आजच्या सेशनचा आपलं जे महत्त्वपूर्ण टॉपिक आहे तो म्हणजे मध्ययुगीन काळातील शिक्षण कशा प्रकारची होती। आणि या मध्ययुगीन शिक्षण व्यवस्थेमध्ये आपण बघतो की कशा प्रकारे मदरसा आहे, मक्तब आहे, यांचा विकास कशा प्रकारे झाला, आणि लास्ट इयरचा हा PYQ प्रश्न कशा स्वरूपाचा इथून विचारलेला आहे, या सगळ्या बाबींचा आपण डिस्कस करूया। सर्वप्रथम बघा, मध्ययुगीन शिक्षणाचा जो कालखंड आहे तो 1206 पासून 1858 पर्यंत आहे। ठीक आहे, या टाइम पिरियड मध्ये आपण बघतो की विविध आक्रमण झालेले आहे। आणि या 7व्या शतकामध्ये मोहम्मद पैगंबरांनी इस्लाम धर्माची तत्वे सांगितली, आणि त्याचा अनुसरण करणाऱ्यांना इस्लाम असं म्हटलं जाऊ लागलं। यासोबतच बघा, भारतात खूप जास्त संपत्ती होती, याच्या आकर्षणातून खूप सारे आपल्याला आक्रमण दिसून येते। यातूनच मोहम्मद गजनवी नावाच्या व्यक्तीने 17 वेळा भारतावर आक्रमण केलं आणि भारतातून संपत्ती लुटली। यानंतर आपण बघतो की घोरी जी आहे ते मोहम्मद घोरी भारतावर आक्रमण करतात है ना, आणि यातूनच बॅटल ऑफ तराइन होते। आणि बघा, ह्या घोरीचा गुलाम असतो, ठीक आहे, आणि तो काय करतो, दिल्लीमध्ये आपली सत्ता स्थापन करतो। म्हणजे मोहम्मद घोरीच्या मृत्यूनंतर कुतुबुद्दीन ऐबक हा दिल्ली सल्तनतची स्थापना करेल। आणि 1206 पासून 1858 म्हणजे दिल्ली सल्तनत पासून तर आपण मुघल वंश ना, मुघल काळातील शिक्षण प्रणाली कशा प्रकारची होती ते आपल्याला बघायचं आहे। ठीक आहे, यामध्ये बघा, मुघलकालीन शिक्षणाचे स्वरूप जे होते त्यामध्ये आपल्याला 2 प्रकारचं शिक्षण दिसतं। पहिलं म्हणजे प्राथमिक शिक्षण आणि दुसरं म्हणजे उच्च शिक्षण। म्हणजे या काळामध्ये आपण बघतो की नेचर ऑफ एज्युकेशन इन मुघल पिरियड, या टाइम पिरियड मध्ये आपण बघतो की 2 पार्ट मध्ये जे एज्युकेशन आहे ते डिवाइडेड होतं। पहिलं प्रायमरी एज्युकेशन आणि दुसरं हायर एज्युकेशन। ठीक आहे, बरं, आता या 2 स्तरावरील जे आहे शिक्षणाच्या संघटना कशा प्रकारच्या होत्या ते आपण जाणूया। आता यामध्ये पहिला आहे प्राथमिक शिक्षण आणि दुसरा आहे उच्च शिक्षण। ठीक आहे, तर लास्ट इयरचा क्वेश्चन जे 2023 चा आपल्याला दिसून येते
तो म्हणजे उच्च शिक्षण कोणत्या मध्य काळामध्ये उच्च शिक्षण कोणत्या स्वरूपात दिलं जात होतं असा प्रश्न होतो आणि तुम्हाला ऑप्शनमध्ये एक मक्तब होतं आणि मदरसा होतं आणि या दोन शब्दामध्ये आपण काय झालेलो होतो कन्फ्यूज झालेलो होतो। त्यामुळे हा आपल्याला फरक जे आहे ना मक्तब आणि मदरसा या दोघांमधील फरक सुद्धा आपल्याला जाणून घ्यायचा आहे। तर बघा मुस्लिम टाइम पिरियड म्हणा किंवा मध्यकालीन टाइम पिरियड मध्ये प्राथमिक शिक्षण जे आहे ते मक्तब मधून दिलं जायचं, खानगाह मधून दिलं जायचं आणि दरगाह मधून दिलं जायचं। ठीक आहे, याचा अर्थ मध्यकालीन शिक्षणामध्ये आपण बघतो की प्राथमिक शिक्षण देण्याचे 3 केंद्र होते, ते म्हणजे मक्तब, खानगाह आणि दरगाह। ठीक आहे, यासोबतच बघा हा उच्च शिक्षण कशा स्वरूपाचं होतं तर पारशी शाळा होत्या, अरबी शाळा होत्या, मदरसा होता आणि कुराणाचे शिक्षण देणाऱ्या शाळा होत्या। याचा अर्थ प्राथमिक शिक्षणामध्ये 3 आणि उच्च शिक्षणामध्ये 4 आणि हा करा तुमचा PYQ टॉपिक। ओके, चला तर यामध्ये सर्वप्रथम आपण प्राथमिक शिक्षण जाणून घेऊया। प्राथमिक शिक्षण कशातून दिलं जायचं तर मक्तब मधून। ठीक आहे, आता मक्तब हा शब्द जे आहे कतब किंवा कुतुबा या शब्दापासून तयार झालेला आहे आणि याचा अर्थ होतो लेखनाचे शिक्षण जिथे दिले जाते ती जागा। ठीक आहे, याचाच अर्थ मक्तब म्हणून कोणत्या प्रकारचं एज्युकेशन दिलं जायचं तर लक्षात घ्या मक्तब या ठिकाणाहून प्राथमिक शिक्षण जे आहे प्रायमरी एज्युकेशन ज्याला आपण म्हणतो हे प्रोव्हाइड केलं जायचं मक्तब मधून। ठीक आहे, मक्तब मधील शिक्षकांना पेमेंट जे आहे ना ते मानधन या स्वरूपात दिलं जात होतं। याचा अर्थ प्राथमिक संस्थेमध्ये मक्तब लक्षात घ्यायचा आहे। खानगाह जे आहे आता खानगाहामध्ये फक्त मुस्लिम विद्यार्थ्यांनाच प्रवेश दिला जात असे। ठीक आहे, ओके, यामध्ये खानगाह हे मठासारखे असत आणि या संस्थांचा कारभार समाजातील प्रमुख व्यक्ती जे आहे या प्रमुख व्यक्तींकडून केला जात होता। याचा अर्थ मक्तब जे आहे एक प्रकारचं लेखणी स्वरूपाचं तिथे शिक्षण दिलं जायचं। ठीक आहे, सेकंडली आहे खानगाह, यामध्ये आपण बघतो की मुस्लिम विद्यार्थ्यांनाच फक्त प्रवेश होता। दरगाह जी आहे या दरगाह सुद्धा खानगाह शिक्षण संस्थेतील समांतर चालणारी संस्था होती आणि समाजातील जे दानशूर व्यक्ती आहे हे काय करायचे निधी जे आहे ना ते दरगाह यांना प्रोव्हाइड करायचे। लास्ट वन आहे कुराण शाळा। आता ही कुराण शाळा जी असायची त्यामध्ये कुराणाचं शिक्षण दिलं जायचं। ठीक आहे, या शाळा दरगाह किंवा मस्जिद मध्ये भरवल्या जात होत्या। याचा अर्थ मध्यकालात जे प्राथमिक शिक्षण आपण बघतो या प्राथमिक शिक्षणामध्ये या प्राथमिक शिक्षणामध्ये आपण बघतो की 4च आपल्याला दिसून येते स्वरूप। पहिला म्हणजे मक्तब आपल्याला दिसून येईल। ठीक आहे, दुसरा म्हणजे खानगाह दिसून येतं, तिसरं म्हणजे कुराण शाळा। हे तीनही जे आहे यामध्ये काहीच आपल्याला बघायचं नाही, फक्त इथे आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायचं आहे ते म्हणजे प्रायमरी एज्युकेशन इथून दिलं जायचं। काय दिलं जायचं प्रायमरी एज्युकेशन या प्लेसवरून दिलं जात होतं मध्यकाळामध्ये। ठीक आहे, ह्या हायलाइटेड पॉइंट आहे, आपण इतकं जरी लक्षात ठेवलं तरीही भरपूर आहे। ओके, यानंतर आहे उच्च शिक्षण कशा स्वरूपाचं होतं तर उच्च शिक्षणासाठी पारसी शाळा होत्या। ठीक आहे, बरं मुघल काळामध्ये बघा फारसी जी आहे ना ते राजभाषा होती। ठीक आहे, म्हणजे राज दरबार जे असतं ना त्याची भाषा होती, त्यामुळे पारसी शाळा स्थापन करण्यात आला। ठीक आहे, आणि या शाळेतून उच्च म्हणजे दर्जा जे होता ना यांचा उच्च होता। या व्यतिरिक्त अरबी शाळा होत्या। ठीक आहे, जे उच्च दर्जाचे शिक्षण देण्यासाठी कार्य करीत होती आणि अभ्यासक्रमामध्ये अलंकार शास्त्र असो, आपलं लॉ म्हणजे कायदा, निसर्ग तत्वज्ञान, अध्यात्म विद्या आणि मुस्लिम तत्वे हे सगळं शिक्षण जे आहे अरबी शाळांमधून पूर्ण केलं जायचं। याचा अर्थ या अंतर्गत आपण एक फारसी शाळा म्हणजे उच्च शिक्षणामध्ये आपण सर्वप्रथम फारसी शाळा बघतो आणि अरबी शाळा या दोघही शिक्षण संस्थानातून काय दिलं जायचं उच्च शिक्षा दिली जायची। ठीक आहे, फक्त आपल्याला ह्या महत्त्वपूर्ण बाबी जी आहे जे आपण फर्स्ट स्लाइड मध्ये पाहिलेली आहे त्या सगळ्या महत्त्वपूर्ण बाबी जे आहे तेच आपल्याला काय करायचं आहे नोट डाऊन करायचं आहे। ठीक आहे, यानंतर आहे मदरसा। बरं
आता बघा मक्तब काय असायचं, तर मक्तब या ठिकाणी आपल्याला दिसून येते की प्रायमरी एज्युकेशन दिलं जायचं. याचा अर्थ जेव्हा आपण प्राथमिक शिक्षण पूर्ण करीत असतो, आता प्राथमिक शिक्षण केल्यानंतर आपण ऑब्व्हियसली हायर एज्युकेशनमध्ये जातो, हायर एज्युकेशन डिग्री प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो. याचाच अर्थ मक्तबमधून जेव्हा आपलं एज्युकेशन व्हायचं तेव्हा आपण कुठे जाणार, मदरसा या ठिकाणी आपण जायचो आणि इथे काय केलं जायचं, उच्च शिक्षण दिलं जायचं. आता बघा या काळामध्ये जौनपूर आहे, आग्रा आहे, लाहोर आहे, दिल्ली आणि अजमेर या ठिकाणी जे आहे ना मदरसा खूप महत्त्वपूर्ण एज्युकेशनचं जे एक आपण काय म्हणतो सेंटर म्हणतो ना, असं सेंटर जे आहे ते मानलं जात होतं. ठीक आहे. यामध्ये काय तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की उच्च शिक्षण कशा प्रकारे म्हणजे कोणत्या संस्था होत्या ज्या उच्च शिक्षण देत असायचं, तर यामध्ये अरबी शाळांना आपल्याला लक्षात घ्यावे लागेल, पारशी शाळांना आपल्याला बघावं लागतं आणि सोबतच मदरसा. आता मदरसा म्हणजे काय, तर मदरसा हा उच्च शिक्षण देण्यासाठी महत्त्वपूर्ण होता. ठीक आहे. बरं, मदरसा हा शब्द बघा दरसा या अरबी शब्दापासून निर्माण झालेला आहे आणि याचा अर्थ होतो की व्याख्यान देणे. ठीक आहे. या संस्थेमध्ये शिक्षक विद्यार्थ्यांसमोर व्याख्यानातून उच्च प्रकारचे ज्ञान जे आहे ते प्रोव्हाइड करायचं. आता हा जो उच्च शिक्षण होतं ते 10 ते 12 वर्षाच्या कालावधीमध्ये दिलं जात असायचं. याचा अर्थ मदरसा जे आहे या ठिकाणाहून आपल्याला काय दिसून येते की हायर एज्युकेशन दिलं जायचं आणि हा हायर एज्युकेशनचा जो टाइम पिरियड सांगितला आहे ते 10 ते 12 वर्षांचा आहे. ओके. यामध्ये बघा मदरसा या संस्थांचा कारभार सदन व्यक्तींच्या हाती असे आणि धार्मिक आणि व्यावसायिक शिक्षणही या मदरस्यातून दिलं जात होतं. ठीक आहे. बरं, या व्यतिरिक्त जे सखोल ज्ञान आहे ज्यामध्ये कुराण आहे, हदीस आहे, किरत आहे, फिक्का आहे, हिफ्ज आहे, फतवा आहे, या 6 बाबींचा सखोल अभ्यास जे आहे ना मदरसेमध्ये केलं जायचं. याचा अर्थ दोन गोष्टी आपल्याला लक्षात घ्याव्या लागेल. ठीक आहे. प्राथमिक एज्युकेशन कशा प्रकारचं दिलं जायचं आणि हायर एज्युकेशन कशा प्रकारचं दिलं जात होतं म्हणून. ठीक आहे. ओके, एक सेकंड. चल. ठीक आहे. बरं, इथपर्यंतच्या गोष्टी आपल्या क्लिअर झालेल्या आहेत. तर आपण आणखीन थोडा समोर जाणार आहोत आणि या समोरमध्ये परत आपण पहिल्या स्लाइडकडे वळणार आणि यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे प्राथमिक शिक्षण कुठे कुठे मिळायचं, तर मक्तब आहे, दरगाह आहे, खानगाह आहे. ओके. आणि उच्च शिक्षण कोणकोणत्या संस्थेतून दिलं जायचं, तर फारसी शाळा आहे, अरबी शाळा आहे, मदरसा आहे आणि कुराण जे कुराण आहे याचं शिक्षण देणाऱ्या संस्था आहे. ठीक आहे. तर याच महत्त्वपूर्ण आपल्याला मध्ययुगीन जे एज्युकेशन आहे ते आपल्याला या अंतर्गतच बघावं लागतं. ठीक आहे. आणि लास्ट इयरचा प्रश्न असल्यामुळे या छोट्या छोट्या बाबी जी आहे मी तुम्हाला इथे डिस्कस केलेला आहे. आय होप या टॉपिकमध्ये आता तुम्हाला कोणतंही प्रॉब्लेम नाही की मध्ययुगीन शिक्षणामध्ये आपण जसं बघा आपण वैदिक कल्चर बघितलेलं आणि वैदिक कल्चरमध्ये आपण गुरुकुल प्रणाली काय आहे याचा अभ्यास केलेला होता. ठीक आहे. याच प्रकारे बौद्धकालीन शिक्षण जे आहे विहार किंवा मठातून दिलं जायचं, विहार किंवा मठ यातून दिलं जात होतं. सेम त्याच प्रकारे जेव्हा आपण मध्ययुगाचा अभ्यास करीत असतो, मध्यकालीन एज्युकेशनचा अभ्यास करीत असतो, तेव्हा या मध्यकालीन एज्युकेशन सिस्टममध्ये जे एज्युकेशन देण्याचे प्रमुख केंद्र होते त्यामध्ये आपण प्राथमिक एज्युकेशन जे आहे ते आपण मक्तब या ठिकाणाहून दिलं जात होतं. ठीक आहे. मक्तब. आणि हायर एज्युकेशन जे आहे म्हणजे उच्च शिक्षा जी आहे ती कुठून दिली जात होती, तर मदरसा. ठीक आहे. बरं, हे दोनही शब्द आपल्याला काय करायचं आहे, व्यवस्थितरित्या आठवणीत ठेवायचं आहे. ज्याप्रमाणे आपण वैदिककालीन एज्युकेशन सिस्टमचा अभ्यास करतो, बौद्धकालीन एज्युकेशन सिस्टमचा अभ्यास करतो, सेम त्याचप्रमाणे मध्यकालीन एज्युकेशन आहे ज्यामध्ये मक्तब हे प्राथमिक आणि मदरसा ही उच्च ठीक आहे शिक्षणासाठी खूप महत्त्वाची संस्था आहे. आय होप हा पूर्णतः टॉपिक आपल्या सगळ्यांना क्लिअर झालेला आहे आणि यामध्ये आपल्याला कोणतंही डाऊट नाही. सो आपण थोडा आणखीन समोर जाणार आणि स्वातंत्र्यापूर्वी शिक्षण पद्धतीचा विकास हा महत्त्वपूर्ण टॉपिक जो आहे एक्झामिनेशनसाठी ते आपण डिस्कस करणार आहोत. ठीक आहे. तर यामध्ये काय आहे तर बघा, बरं, तर मी तुम्हाला काही गोष्टी समजावून देते, देन आपण आपल्या स्लाइड्स जे आहे त्याकडे परत जाऊया. ठीक आहे. बरं,
तर यामध्ये बघा काही बाबी जे आहे ते आपण ध्यानात घेऊया. आता का बरं असं आपल्याला करायचं आहे, कारण या हायर एज्युकेशनमध्ये थोडंसं जे आहे ना कमिशन आयोग जे आलेले आहे ते सुद्धा महत्त्वाचे, म्हणजे एक आपण काय म्हणू टाइम पिरियडनुसार चालणारा हा एज्युकेशन प्रवाह आहे. वेळेनुसार म्हणजे त्या काळातील एज्युकेशन आणि या काळातील एज्युकेशनपर्यंत आपल्याला प्रवास करायचा आहे. याचा अर्थ एक जर आपण सिरियल क्रम धरून अभ्यास केलेला तर मला वाटतं तुमच्यासाठी हायर एज्युकेशन हे सगळ्यात सोपं असं टॉपिक होणार. ठीक आहे, बरं. तर भारतीय विद्या जी आहे किंवा भारतीय एज्युकेशन जे आहे, भारतीय एज्युकेशनचं जर किंवा शिक्षणाचं जर आपण शिक्षाचा जर विचार केलं तर भारतीय शिक्षाला जे आहे ते प्रोत्साहन देण्याचं जे कार्य आहे ते सर्वप्रथम युरोपियन जे आहे, म्हणजेच या काळी बघा प्रथम गव्हर्नर जनरल होता ज्याचं नाव काय आहे, वॉरेन हेस्टिज आहे. ठीक आहे, काय नाव आहे यांचं, वॉरेन हेस्टिज आहे, वॉरेन हेस्टिज. ओके, तर बघा काय झालेलं होतं की भारतामध्ये काय व्हायचं की अंडरस्टँडिंग लेवल एवढी नव्हती. ठीक आहे, कारण हे इंग्लिश भाषा घेऊन सोबत आले होते तर इथचं कल्चर, इथली भाषा समजायला त्यांना सुद्धा खूप जास्त अडचणी येत होत्या. ठीक आहे, का बरं, कारण इंग्लिश हे त्यांना जास्त समजायचं असं आपण गृहीत धरूया. ठीक आहे, काय व्हायचं, भारतीय शिक्षेला प्रोत्साहन देण्याचे यांचं कारण पण हेच होतं की त्यांना भाषा समजायची होती. यातूनच बघा भारतीय शिक्षाला प्रोत्साहन देण्याचा पहिला प्रयत्न जे आहे गव्हर्नर जनरल वॉरेन हेस्टिज यांनी केला आणि यांनी काय केलं, 1781 मध्ये कलकत्ता या ठिकाणी एक मदरसा स्थापन केलं. तर कधी काळी या कलकत्ता मदरसाविषयी जर तुम्हाला प्रश्न आला तर माहीत असायला हवं की 1781 मध्ये कलकत्ता येथे मदरसा स्थापन केलेला आहे. कोणी, तर कलकत्ता मदरसा वॉरेन हेस्टिज यांनी स्थापन केलेला आहे. ठीक आहे, बरं. तर यामधून काय व्हायचे, ऑब्व्हियसली गोष्ट आहे, मदरसामधून फारसी एज्युकेशन दिलं जायचं आहे ना, फारसी भाषेचं म्हणा आणि अरबी भाषेचं काय व्हायचं इथे एज्युकेशन चालायचं. ठीक आहे, बरं. याचा अर्थ 1781 मध्ये वॉरेन हेस्टिज यांनी मदरसा स्थापन केलं फारसी आणि अरबी भाषेला प्रोत्साहन देण्यासाठी. ठीक आहे, आणि याच टाइम पिरियड मध्ये म्हणजेच ओके बघा याच टाइम पिरियड मध्ये आपण काय बघतो, बरं चला, याच टाइम पिरियड मध्ये म्हणजे 1781 मध्ये. ठीक आहे, यामध्ये काय झालं, एक विद्वान होते म्हणजे ब्रिटिश विद्वान होते. ठीक आहे, ब्रिटिश किंवा इंग्रज विद्वान सुद्धा तुम्ही यांना म्हणू शकता. ठीक आहे, एक ब्रिटिश काय होते, विद्वान होते, ज्यांनी काय केलं, एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉलची स्थापना केली. काय केलेली आहे, एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉलची स्थापना केलेली आहे. ठीक आहे, ओके. आता बघा इथे तुम्हाला काही गोष्टी लक्षात घ्याव्या लागेल, ते म्हणजे आपण बघतो की पहिले गव्हर्नर जनरल वॉरेन हेस्टिज जे आहे त्यांनी भारतीय शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी कधी, तर 1781 मध्ये कुठे, तर कोलकाता या ठिकाणी मदरसा स्थापन केला. ठीक आहे, हे कोण होते, वॉरेन हेस्टिज होते. यानंतर आपण बघतो की 1784 मध्ये इंग्रजी विद्वान विलियम जोन्स यांनी कोलकाता येथे आणखीन एक मदरसा स्थापन केलेला. ठीक आहे, इथे मदरसा नाही, इथे तुम्ही थोडा हे करा की कोलकाता येथे काय केलं, एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉलची स्थापना केली. ठीक आहे, एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉल. ठीक आहे, बरं. ही जी सोसायटी आहे ना याची स्थापना कोणी केली आहे, विलियम जोन्स यांनी. कधी, तर 1784 मध्ये. ठीक आहे, चला. यानंतर तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल की हे सोसायटी जी आहे ना, जे 1784 मध्ये स्थापन झालेली आहे, याचं कार्य काय होतं की जे भी भारतीय आपलं हे आहे, समजा मोठमोठे ग्रंथ, फॉर एक्झाम्पल अभिज्ञान शाकुंतलम आहे ना, कालिदास यांची रचना आहे, किंवा भगवद्गीता जी आहे यांचं अनुवाद करायचं. याचा अर्थ ही जी सोसायटी स्थापन झालेली होती, एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉल. ठीक आहे, तर हे एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉलचे काय कार्य होते, ऑफ बेंगॉल. ठीक आहे, तर ही जी सोसायटी होती ना याचं काय कार्य होतं, 1784 मध्ये स्थापन झालेली. ठीक आहे, तर याचं कार्य काय करायचं होतं, तर ट्रान्सलेट करणं हे या सोसायटीचं काय होतं, कार्य होतं. ठीक आहे, बरं.
यातूनच त्यांनी काय केलं, भगवद्गीतेचा अनुवाद केलेलं, हितोपदेश याचं प्रकाशन केलेलं म्हणजे ट्रान्सलेट केलेलं, आणि 1789 मध्ये अभिज्ञान शाकुंतलम जे कालिदासांची रचना आहे याला सुद्धा भाषांतर केलं. आणि हा आपला PYQ टॉपिककडे आपण वळणार. ठीक आहे, याचा अर्थ स्वातंत्र्यापूर्वी शिक्षणाच्या विकासामध्ये आपण काय बघितलं की कशा प्रकारे, ओके, एक स्लाइड घेऊन तुम्हाला कन्क्लुजन करून देते जेणेकरून तुम्हाला सुद्धा सगळ्या गोष्टी इझी होईल. काय होतं, 1781 मध्ये एक मदरसा स्थापन होतो. ठीक आहे, हा मदरसा जो आहे ना तो कोण स्थापन करतो, वॉरेन हेस्टिज स्थापन करतो. कशासाठी, अरबी आणि पारसी एज्युकेशनसाठी आहे ना. यानंतर 1784 मध्ये एक सोसायटीची स्थापना होते. काय नाव याचं, एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉल याचं नाव आहे, सोसायटी ऑफ बंगाल. ठीक आहे, ऑफ बंगाल. ठीक आहे, ही जी एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉल आहे कुठे स्थापन झाली होती, कलकत्ता येथे. कुठे, कलकत्ता या ठिकाणी ही स्थापन झालेली होती. आणि याला स्थापन कोणी केले होते, तर विलियम्स जॉन्स यांनी. कोणी केलं आहे, विलियम्स जॉन्स यांनी. कशासाठी, तर अनुवाद करण्यासाठी. कशासाठी, अनुवाद करण्यासाठी ही सोसायटी जी आहे ना स्थापन झालेली. ठीक आहे, बरं, इतक्याच गोष्टी तुम्ही इथून काय करायचं आहे. ठीक आहे, प्राचीन साहित्याचा अनुवाद करणे ही या सोसायटीचं काय होतं, मूळ उद्देश होतं स्थापनेचं. ठीक आहे, बरं. यानंतर आपण काय बघूया, चार्टर बघूया. का बरं आपल्याला चार्टर बघायचं आहे, तर बघा काय होतं, या चार्टरमध्ये म्हणतात की 1 लाख रुपये काय होणार आहे, बरं 1 लाख रुपये काय करणार आहे, शिक्षणावर आता काय करणार, खर्च करणार. बरं, काय होतं या टाइम पिरियडमध्ये आपल्याला लक्षात येईल की एक चार्टर आलेला. बरं, इथे आपण लक्ष देऊया. ठीक आहे, 1813 मध्ये काय होतं, एक चार्टर येते. ठीक आहे, हा चार्टर काय म्हणतो, हा चार्टर ऍक्ट, ओके, हा सनदी कायदा म्हणतो की 1 लाख रुपये काय होणार, आता 1 लाख रुपये हे शिक्षणावर खर्च होणार. काय होणार, हे 1 लाख रुपये शिक्षणावर खर्च होणार. त्यामुळे तुम्हाला महाराष्ट्र स्टेट एक्झामिनेशन मध्ये यापूर्वी प्रश्नही दिसून आलेला आहे की कोणता सनदी कायद्याने शिक्षणासाठी 1 लाख रुपये खर्च करण्याची गोष्ट नमूद केली. यासाठी ऑप्शन मध्ये 1813 तुम्हाला दिसून येईल आणि 1833 सुद्धा तुम्हाला ऑप्शन मध्ये दिसून येईल. ठीक आहे, तर व्हेरी करेक्ट आन्सर आपलं ऑप्शन क्रमांक पहिला असेल, म्हणजे 1813 असेल. बरोबर. चला, तर इतकं समजलेलं आहे की काय होतं की सनदी कायदा येतं आणि या कायद्यानुसार काय होतं, शिक्षणावर आता 1 लाख खर्च करण्याचे सांगितले होते. ठीक आहे, सोबतच ख्रिश्चन मिशनरीजला धर्माचा प्रसार करण्याची सुद्धा परवानगी मिळाली होती. बरं, यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या की भारतीय पुनर्जागरणाचे प्रणेते म्हणजेच राजा राममोहन रॉय यांनी इंग्रजी शिक्षणाला अनुकूलता दर्शवली. ठीक आहे, पाठिंबा दिला आणि 1817 मध्ये कोलकाता येथे हिंदू महाविद्यालय किंवा हिंदू कॉलेज ज्याला आपण म्हणतो याची स्थापना केलेली आहे. तर बहुधा तुम्हाला हा प्रश्न सुद्धा विचारला जाऊ शकतो की हिंदू कॉलेजची स्थापना कोणी केलेली आहे किंवा हिंदू कॉलेज स्थापन करण्यासाठी मदत कोणी केली, तर डेव्हिड हेयर यांच्या मदतीने राजा राममोहन रॉय यांनी कधी 1817 मध्ये हिंदू कॉलेज जे आहे याची स्थापना केल्याचं आपल्याला दिसून येते. याचा अर्थ या स्लाइडमध्ये खूप साऱ्या महत्त्वपूर्ण बाबी तुम्हाला दिसून येईल. एक असा ऍक्ट आलेला होता जो काय म्हणेल, या समोर जे आहे भारतीय शिक्षणावर खर्च म्हणून 1 लाख रुपया काय झालं देण्यात आलेला. ठीक आहे, तर यातूनच आपल्याला दिसून येते की 1813 नंतरची प्रमुख घटना म्हणजे 1817 मध्ये, ते म्हणजे कोणती, एक कॉलेज स्थापन झालेलं. कोणी स्थापन केलेलं, राजा राममोहन रॉय यांनी हिंदू कॉलेजची स्थापना केली. कुठे केली, तर कलकत्ता या ठिकाणी. कधी केली, तर 1817 मध्ये. कोणाच्या मदतीने केली, तर डेव्हिड हेयर यांच्या मदतीने केल्याचे आपल्याला दिसून येते. ठीक आहे, तर इतक्या गोष्टी तुम्हाला कळलेल्या आहे. तर आणखीन आता आपण समोर जाऊया आणि समोर बघा 1813 नंतर कशा प्रकारची परिस्थिती होती. ठीक आहे, बरं, 1813 नंतर आपण बघतो की ईस्ट इंडिया कंपनी जी आहे त्यांनी चार्टर विषयी काय म्हटलं, 1 लाख रुपये तुम्ही खर्च करा.
पण त्यांनी सांगितलं होतं का की तुम्हाला कोणत्या एज्युकेशनवर हे 1,00,000 रुपये खर्च करायचा आहे? कारण यावेळी आपण बघतो की इंग्रज हे विद्यमान होते, याचा अर्थ इंग्लिश ही भाषा सुद्धा विद्यमान होती है ना. त्यामुळे त्यांनी असं सांगितलं का की हे 1,00,000 रुपये जे आहे ते देशी शिक्षणावर खर्च करा किंवा इंग्रजी शिक्षणावर खर्च करा, असं काहीच त्यांनी नमूद केल्याचं आपल्याला दिसून येत नाही. यातूनच काय झालं, 1813 मध्ये जेव्हा 1,00,000 रुपये खर्च करायचं बा असं जेव्हा त्यांनी म्हटलं, तर त्यांनी त्यासाठी दोन प्रकारची मतं निर्माण झालेली. तर पहिला मत यामध्ये काय म्हणत होता की जे पैसे आहे ते काय करायचं, त्यासाठी सरकार एज्युकेशन म्हणजे काय करणार, सरकार काय करेल, सगळ्यांसाठी एज्युकेशन प्रोव्हाइड करेल. हे एज्युकेशन प्रोव्हाइड करण्याची जी जबाबदारी आहे ते पूर्णतः सरकारची आहे, अशा प्रकारचं एक मत आपल्याला दिसून येतं. ठीक आहे, हे पहिला ओपिनियन आपल्याला दिसून येते 1813 नंतर. आणि दुसरं मत काय म्हणतं की उच्च वर्ग जे आहे, ठीक आहे, अगर पहा काय म्हणतं, समजा फॉर एक्झाम्पल हा आपला आहे उच्च वर्ग, म्हणजे समाजातील या वर्गाला जर तुम्ही सुशिक्षित केलं तर त्याचं बघून हा जो खालचा वर्ग आहे हे काय होणार, आपोआपच काय करेल, म्हणजे सामान्य जनता आपोआपच काय होणार, त्यांच्यापर्यंत शिक्षण पोहोचेल आणि आपोआपच शिक्षणाचा प्रसार होणार. आता हा जो मत आहे यालाच झिरपतीचा सिद्धांत, ठीक आहे, पाझर सिद्धांत किंवा झिरपन सिद्धांत असं सुद्धा मराठीत म्हणतात. आणि यालाच अधोगती निस्पदन सिद्धांत कोणाद्वारे दिलेला आहे, लॉर्ड मेकॅले. कारण लॉर्ड मेकॅले काय आहे आपल्याला दिसून येते की हे एक विधी सदस्य होते, विधी कळतं कायदा, कायद्याचे हे काय होते, तज्ञ होते. ठीक आहे, यांचं काय ओपिनियन होतं, फॉर एक्झाम्पल हा समाज, ठीक आहे, समाजातील हा उच्च वर्ग, जर आपण या उच्च वर्गाला एज्युकेटेड केलं, एज्युकेशन दिलेलं, तर याचं बघून काय होणार, समाजातील जे सामान्य जनता आहे त्यांच्यापर्यंत हा संदेश पोहोचेल आणि सामान्य वर्गही काय करणार, एज्युकेशनकडे वळणार. ठीक आहे, बरं. आता ही जी त्यांनी थेअरी दिलेली आहे, हा जो त्यांनी सिद्धांत दिलेला आहे, याच सिद्धांताला काय म्हणतात, पाझर सिद्धांत सुद्धा म्हणतात, पाझर सिद्धांत म्हणतात, अधोमुखी निस्पदन सिद्धांत म्हणतात, किंवा मग आणखीन एक याचं नाव आहे झिरपणाचा सिद्धांत. ठीक आहे, तर अशा विविध नावाने हा सिद्धांत ओळखला जातो. ओके, आता ह्या गोष्टी इथपर्यंत आपण आलेलो आहोत की कशा प्रकारे 1,00,000 रुपया 1813च्या चार्टर अनुसार देण्यात आलेला. पण त्यांनी सांगितलं नाही की क्लिअर कट की कोणत्या एज्युकेशनवर हे खर्च करायचा आहे. यातूनच काय होणार, मतभेद होणार है ना. यातूनच विविध लोकांनी विविध मत दिली. फॉर एक्झाम्पल लॉर्ड मेकॅले यांनी एक सिद्धांत दिला ज्याला अधोगामी निस्पदनचा सिद्धांत म्हणतात. आणि यांच्या सिद्धांतानुसार जे समाजातील उच्च वर्ग आहे त्याला शिक्षित जर आपण केलं तर सामान्य जनतापर्यंत आपोआप एज्युकेशन पोहोचेल. ठीक आहे, हा त्यांचा सिद्धांत आहे. ओके, बरं. या टाइम पिरियड नंतर आपण बघतो की 1813 मध्ये जे आहे ना एक वाद निर्माण झालं ज्याला आंग्लो किंवा प्राच्यवाद म्हणतो, ज्याला प्राच्य विद्यावादी आणि अँग्लोलिस्ट, ठीक आहे, अँग्लोलिस्ट असं सुद्धा विवाद आपण याला म्हणू शकतो. काय होतं, आता हा जो 1813चा कायदा मंजूर होतो ज्याला चार्टर आपण म्हणत आहोत, ठीक आहे, या चार्टर अनुसार असं म्हणण्यात आलं की जे आता एज्युकेशन आहे बा, ठीक आहे, त्यावर आपल्याला विचार करायला हवं. यातूनच 1813ला आलेला हा चार्टरवर विचार करण्यासाठी 1823 मध्ये गव्हर्नर जनरलच्या परिषदेमध्ये म्हणजे एक सार्वजनिक शिक्षण समिती नियुक्त होते. आणि हे सार्वजनिक शिक्षण समिती जी असते ना ते 1,00,000 रुपये खर्च कशावर करायचं या संबंधित डिस्कशन करीत असतात. ठीक आहे, बरं. याचा अर्थ इथे तुम्हाला काही गोष्टी समजून घेण्याची आवश्यकता आहे कारण हा तुमचा PYQ टॉपिक आहे. बरं, आता 1813 पर्यंत आपण आलेलो आहोत. ठीक आहे, चार्टरने काय केलेलं, 1,00,000 रुपये देऊन दिलं. ठीक आहे, आता 1,00,000 रुपये आपल्याला मिळाले आहे. आता शिक्षा, ठीक आहे, हे कशासाठी, एज्युकेशनसाठी आपल्याला पैसे मिळाले. ओके, असं समजा तुम्ही. यातून काय होतं, शिक्षणाचा माध्यम काय असावा, म्हणजे जे पैसे दिले आहे ते कोणत्या एज्युकेशनवर खर्च करावे, म्हणजे शिक्षणाचा माध्यम कोणता असावा हे डिसाईड करण्यासाठी एक सामान्य समितीचं गठन होतं. काय होतं, एक सामान्य
समिती जी आहे ते गठीत केली जाते. आता या सामान्य समितीमध्ये टोटल 10 सदस्य होते. ठीक आहे. बरं, आता 10 सदस्यामध्ये काय झालं, 5 जे आहे प्राच्यवादाला मत दिलं. ठीक आहे. आणि 5 लोकांनी काय केलं, आंग्लवाद्यांना मत केलं. ठीक आहे. आता बघा यामध्ये होतं काय, आता बघा आंग्ल म्हणजे काय, इंग्लिश एज्युकेशन. ठीक आहे. आणि प्राच्य म्हणजे काय, जे आपलं देशी भाषेतून, फॉर एक्झाम्पल संस्कृतमधून जे एज्युकेशन दिलं जातं. ठीक आहे. यालाच आंग्ल आणि प्राच्यवाद असं संबोधतात. आता यामध्ये बघा काय होतं, आंग्ल जे आहे याला सपोर्ट कोण कोण करतात, आंग्ल. ठीक आहे. म्हणजे इंग्लिश एज्युकेशनला सपोर्ट कोण करतात, तर ऑब्व्हियसली लॉर्ड मेकॅले सपोर्ट करतो, कारण समोर तो काय करणार, रिपोर्ट सुद्धा देणार. लॉर्ड मुनरो जे आहे, लॉर्ड मुनरो, ठीक आहे, हे काय करतात, सपोर्ट करतात या एज्युकेशनला. ठीक आहे. इंग्लिश एज्युकेशनला हे लोक जे आहे मुनरो, एल्फिस्टनचं नाव इथे तुम्ही ॲड करू शकता आणखीन, एल्फिस्टन. ठीक आहे. यांनी काय केलेलं आहे, इंग्लिश एज्युकेशनला प्रोत्साहन दिलेलं आहे. ठीक आहे. आणि इकडे तुम्ही एक यादी करून घ्या, ते म्हणजे प्राच्यवाद्यांची, ज्यामध्ये हा HD प्रिन्सेप जे आहे ना, HD प्रिन्सेप, ठीक आहे, असं म्हटलेलं आहे की HD प्रिन्सेप यांनी कोणत्या शिक्षणाला प्रोत्साहन दिले किंवा मत दिलं आहे. हा प्रश्न तुमचं PYQ म्हणून यापूर्वी मला वाटते 2021च्या एक्झामिनेशनला विचारलेला आहे. ठीक आहे, 2021 मध्ये. बरं, तर HD प्रिन्सेप आहे. ठीक आहे. H विल्सन आहे, H विल्सन. ठीक आहे. बरं, हे दोन झालेले. या व्यतिरिक्त वॉरन हेस्टिज जे आहे, ज्यांनी मदरसा स्थापन केलेला आहे, आणि लॉर्ड मिंटो होते. ह्या 4 व्यक्तींनी काय केलं, आपलं जे प्राच्य म्हणजे पारंपरिक देशी शिक्षणातून जे आपलं एज्युकेशन दिलं जातं त्याला सपोर्ट केलेला आहे. ठीक आहे. बरं, हे जे नावं आहे ते सुद्धा तुम्ही ॲड करा, कारण यापूर्वी 21 मध्ये हा प्रश्न नावांवरच विचारले जर तुम्हाला दिसून येतं. ठीक आहे. बरं, आता इथपर्यंतच तुम्हाला गोष्टी सगळ्या समजलेल्या आहे की कशा प्रकारे एक सामान्य समिती शिक्षणाचं माध्यम काय असावं यासाठी गठीत झालेली आहे. आणि या सामान्य समितीने काय करायचं आहे, आता निर्णय द्यायचा आहे, ज्यामध्ये टोटल 10 मेंबर्स होते. यातून 5 काय करतात, एकाला सपोर्ट करतात, दुसरं 5 एक आंग्लला, एक पाचला. ठीक आहे. आता सार्वजनिक समितीमध्ये HD प्रिन्सेप जे होते ना, ते जे आपलं पारंपरिक देशी भाषेतून शिक्षण आहे त्याला सपोर्ट करत होते, आणि H विल्सन हे दोघंही. ठीक आहे. या व्यतिरिक्त वॉरन हेस्टिज आहे आणि लॉर्ड मिंटो आहे, हे पारंपरिक शिक्षणाला म्हणजे देशी भाषा, फॉर एक्झाम्पल संस्कृत आहे, अरबी आहे, पारसी आहे, या भाषांच्या शिक्षणाला प्रोत्साहन करीत होते. ठीक आहे. आणि वॉरन हेस्टिज आणि लॉर्ड मिंटो हे प्राच्यवादांमध्ये आपल्याला दिसून येतं. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण काय बघतो की कशा प्रकारे समिती गठीत होऊन सुद्धा काहीच निर्णय झालेला नाही. यातूनच मेकॅलेची रिपोर्ट येते 1835 मध्ये. कधी येते, 1835 मध्ये लॉर्ड मेकॅले याचं रिपोर्ट येते, आणि लॉर्ड मेकॅलेची रिपोर्ट काय म्हणतं, इंग्रजी शिक्षण म्हणजे इंग्रजी शिक्षणाला आता काय होणार, समर्थन देतात. आणि जेव्हा इंग्रजी शिक्षणाला समर्थन देण्यात आलं त्यावेळी गव्हर्नर जनरल कोण होते, तर यावेळी गव्हर्नर जनरल होते लॉर्ड विलियम बेंटिंग. ठीक आहे, बेंटिंग. ठीक आहे. तर यांनी काय केली, शासनाची अधिकृत भाषा म्हणून इंग्लिशला डिसाईड करून दिलं. ठीक आहे. तर यापुढे एज्युकेशन काय होणार, इंग्लिश होणार. ठीक आहे. तर या समोरचा आपला जो टॉपिक आहे तो म्हणजे वूडचा खलिता आहे. ठीक आहे. पण वूडचा खलिता हा टॉपिक सुरू करण्यापूर्वी आज आपण ज्या बाबींचा अभ्यास केलेला आहे ते एकदा शॉर्टमध्ये एक कन्क्ल्युजन म्हणून समजून घेऊया. स्टार्टिंग ऑफ द सेशन आपण काय बघितलं, मध्यकालीन एज्युकेशन बघितली. आता ही जी मध्यकालीन शिक्षा आहे यामध्ये आपण 2 प्रकारचं शिक्षण बघतो. पहिला म्हणजे मक्तब, ज्यामधून आपल्याला काय होणार, प्राथमिक शिक्षण मिळणार, आणि दुसरा म्हणजे मदरसा, ज्यामधून आपल्याला हायर एज्युकेशन मिळणार. यानंतर स्वातंत्र्य. ठीक आहे. स्वातंत्र्यपूर्वी कशा प्रकारचं एज्युकेशन होतं. ठीक आहे. ज्यामधून आपण 1781 मध्ये वॉरन हेस्टिज यांनी कलकत्ता या ठिकाणी काय केलेलं आहे, मदरसा स्थापन केलं.
कशासाठी? अरबी आणि फारसी भाषेचं अध्ययन करण्यासाठी. यातूनच 1784 मध्ये काय होतं? विल्यम जॉन्सद्वारे एक सोसायटीची स्थापना होते. विल्यम जॉन्स यांच्याद्वारे एक सोसायटीची स्थापना होते, ज्याचं नाव काय असतं? एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉल असतं. एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉल. ठीक आहे, सोसायटी ऑफ बेंगॉल. ठीक आहे, याची स्थापना केली जाते. कधी? कलकत्ता या ठिकाणी. ठीक आहे, कशासाठी? ट्रान्सलेट करण्यासाठी. इतकं लक्षात राहील. या आधारे भगवद्गीता, हितोपदेश आहे आणि अभिज्ञान शाकुंतलम या सगळ्यांचं इंग्रजी अनुवाद जे आहे ते करण्यात आलेलं. यानंतरच्या टाइम पिरियडमध्ये आपण 1813 मध्ये जातो आणि 1813 का बरं महत्त्वाचं आहे? कारण 1813 मध्ये 1,00,000 रुपये एज्युकेशनवर खर्च होणार असं चार्टर ॲक्ट अनुसार काय करण्यात आलं? सांगितलं गेलं. पण कोणत्या एज्युकेशनवर खर्च करायचं हे सांगितलं होतं का? नाही. यातूनच एक वाद निर्माण झालं, ज्याला आंग्लो आणि प्राच्य वाद म्हणतात. ठीक आहे, यातूनच 1835 मध्ये लॉर्ड मेकॅले याची युनिट येते आणि सरळ सरळ एज्युकेशनची जी लँग्वेज होणार ते आता काय असेल? इंग्लिश असेल. एज्युकेशनची जी लँग्वेज आहे ते काय झालेली आहे? इंग्लिश झालेली आहे. ठीक आहे, तर आय होप इथपर्यंतचा टॉपिक हा पूर्णतः आपल्याला क्लिअर झालेला आहे. नेक्स्ट टॉपिकमध्ये आपण जे आहे वूडच्या खलित्यापासून सुरुवात करूया आणि सरळ सरळ 1947 पूर्वी म्हणजे सार्जंट मला वाटते योजना इथपर्यंतचं टॉपिक जे आहे ना पुढच्या सेशनमध्ये आपल्याला कव्हर करायचं आहे आणि त्यानंतर आपण राधाकृष्णन आयोग या टॉपिकपासून सुरुवात करणार.